सध्या हाय डिमांडमध्ये कुठला प्लेअर असला सौरभ नेत्रावळकर ABP माझाशी बोलायला तो तयार झालेला आहे. त्याचं कारण आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे अमेरिकेतल्या क्रिकेटच्या दृष्टीने. कारण अमेरिकन संघाने सुपर 8मध्ये प्रवेश केला आहे. मित्रा, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, धन्यवाद. काय रे बाबा, काय म्हणजे हे ह्यावेळचा वर्ल्ड कप, त्याच्यामध्ये अमेरिकेचा संघ येणं, यजमानपद तुमच्याकडे असणं, 2 मॅचेस जिंकणं आणि आता हे सुपर 8मध्ये सगळंच धमाल चालली आहे. हो, अगदी असं वाटतंय की अजून स्वप्न बघतोय, पण सर्वांसाठी छान वाटतंय. आम्ही तयारी पण 4-5 वर्षापासून जे प्लेयर्स आहेत आमचे ते खूप मेहनत करतायत, खूप कष्ट काढलेत इंडिव्हिज्युअल लोकांनी. तर छान वाटतं की सगळ्यांना त्या मेहनतीचं फळ भेटतंय आणि एकदम ग्रेटफुल आहे मी. कारण लोकांना असंही म्हणता येणार नाही आहे की शेवटची मॅच, अमेरिकेची जी शेवटची मॅच होती ती पावसाने धुतली गेली म्हणून तुम्ही क्वालिफाय झाला असं म्हणता येणार नाही. कारण तुम्ही 2 मॅचेस कडक जिंकलेला होता आणि आजच्या मॅचमध्ये सुद्धा असं नव्हतं की काय होणार, कारण तुम्ही तेवढेच कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळत होता. हो, आय मीन सेकंड मॅच एस्पेशली खूप इम्पॉर्टंट होती. आय थिंक दोन्ही मॅच आम्ही जे जिंकलोय ते अंडर प्रेशर काही इंडिव्हिज्युअल्स ब्रिलियंट नॉक्स खेळले आणि असं नाही की एका माणसाने एकदम आउटस्टँडिंग आमचं परफॉर्मन्स केले. सगळ्या लोकांनी जेव्हा जेव्हा गरज पडली टीमला तेव्हा तेव्हा आपला हात वर करून काहीतरी ब्रिलियंट केलंय. एकदम ब्रिलियंट कॅच पकडलाय, ब्रिलियंट स्पेल टाकली आहे. तर एक असा टीम एफर्ट होतोय, तर टीम कॉम्बिनेशन चांगली बनते, तर ती चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी आणि ती आमची स्ट्रेंथ असू शकते या टुर्नामेंटमध्ये की आम्ही जर एकत्र 11चे 11 खेळलो 100% देऊन तर आम्ही चांगल्या टीम बरोबर कम्पीट करू शकतो असा भरोसा आमच्या टीममध्ये आता जागृत होतोय. कारण बरेचसे जण असंही म्हणतात की हा तरुण खेळाडूंचा एकदम संघ नाही आहे, 30 पार केलेले लोक आहेत. पण ह्याच्याबरोबर एक गोष्ट स्पष्ट अशी दिसते की त्या 30 वर्षाच्या बॅरियरला क्रॉस केल्याने, क्रिकेटवरती एवढं प्रेम केल्याने, सातत्याने ते खेळत राहिल्याने अनुभव जो तुमच्या पाठीशी होता तो अखेर कामी आलाय. अगदी बरोबर बोलला आय थिंक तुम्ही की जे जर तुम्ही प्लेयर्स आमचे बघाल टीममध्ये ते वेगवेगळ्या देशाचं बॅकग्राऊंड घेऊन आपापले कष्ट काढून इकडे आलेले आहेत आणि त्यांनी जे उतार चढाव बघितले आहेत जीवनामध्ये ते नक्की इकडे प्रेशर मोमेंट्समध्ये स्थिरता राखण्यामध्ये खूप हेल्प करतं आणि सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस वेगवेगळे असतात. तर आम्हाला पण ह्या टीम च्या ॲटमॉस्फिअर ह्याच्यामध्ये एकमेकांकडून शिकायला मिळतं आणि ती आमची स्ट्रेंथ होऊ शकते, जी डायव्हर्सिटी आहे आमच्या टीममध्ये. कारण हे जे तू 5 वर्षाचं म्हणतोयस की मेजर लीग क्रिकेट असू देत, मायनर लीग क्रिकेट असू देत आणि ते सातत्याने खेळल्याने आता ह्या टप्प्यावरती टीम आलेली आहे आणि खूप मोठा फरक पडणार आहे अमेरिकन क्रिकेटला. याच्यातनं मेजर लीग क्रिकेट, मायनर लीग क्रिकेट, वर्ल्ड कपचं यजमानपद, सुपर 8मध्ये येणं, एक उत्साहाचं वातावरण जे व्हायला पाहिजे ते होणार आता. हो, आय थिंक लास्ट 2 मॅच मध्येच आम्ही पाहतोय की इवन फर्स्ट मॅचला जी वर्ल्ड कपची फर्स्ट मॅच होती ऑलमोस्ट आमच्या क्राऊडमध्ये फुल हाऊस होता. येस, डलासला. आणि लोक सपोर्ट करायला येत आहेत. मेन स्ट्रीम मीडिया इकडची पण आता कव्हर करते, ते लोक पण उत्सुकतेने पाहत आहेत की हा क्रिकेट हा काय खेळ आहे, तो कसा खेळला जातो आणि त्याच्याशी आम्ही बेसबॉलशी कम्पेअर करतो कारण की तो सर्वात जवळपासचा खेळ आहे इकडचा. तर इकडची लोक पण खूप उत्सुक आहेत आणि ती बघतायत आणि फॉलो करायला लागलेली आहेत. तर ती एक मोठी विन आहे आमच्यासाठी की जर आमची टीम चांगली करत गेली तर इकडे हा खेळ अजून हळूहळू प्रसिद्ध होईल. सौरभ, महत्त्वाचा टप्पा आता आलेला आहे कारण सुपर 8मध्ये अमेरिकेचा संघ आला आहे. वेस्ट इंडिजला तुम्ही जाणार आहात. फिरायला वेस्ट इंडिजला जाणं वेगळं आणि आता प्रत्यक्ष लढतीसाठी जाणं वेगळं. कारण आता ज्या लढती असणार त्या अजून काय म्हणतात टफ असणार आणि मजा त्याच्यातच आहे.
हो नक्कीच. एक चांगली गोष्ट आहे की आम्ही ॲज अ US टीम वेस्ट इंडिजमध्ये भरपूर क्रिकेट खेळलेलो आहोत. 2018, 19, 20 आय थिंक 3 वर्ष आम्ही कंटिन्युअस त्यांचे जे रणजीची वन डे मॅचेस असतात इक्विव्हॅलंट ऑफ दॅट जे लिस्ट डे गेम्स आपण बोलतो तर त्याच्यामध्ये क्रिकेट वेस्ट इंडिज USA आणि कॅनडाच्या टीमला इन्व्हिटेशन द्यायची आणि आम्ही त्यांच्या फर्स्ट क्लास टीम्स बरोबर खेळायचो. तर ॲटलिस्ट आम्ही ते ग्राउंड आम्ही पाहिलेले आहेत आणि तिकडे खेळलेलो आहे. पण डेफिनेटली सुपर 8 ह्याचा अर्थ आहे की जगातल्या टॉप टीम्स असतील आणि आमचं 100% पण ते पुरणार तिकडे का नाही ते आम्हाला माहिती नाही. आणि असंच लीगच्या स्टार्टला पण असं होतं की आम्हाला माहिती नव्हतं की आमचं बेस्ट काय होतं. पण तो भरोसा आहे की ओके आम्ही ह्या टीम्सना पण टफ फाईट आम्ही देऊ शकतो आणि बिलीफ आहे. पण जास्त पुढचा विचार नाही करायचा. एक एक मॅच घ्यायची आणि जी संधी मिळते ती एन्जॉय करायची. हेच क्रिकेट शिकवतं नाही करे. 1 बॉल ॲट अ टाइम आपण म्हणतो आणि ते 1 बॉल ॲट अ टाइम हे क्रिकेट पुरतं मर्यादित नाहीये. आयुष्याला सुद्धा जसंच्या तसं लागू होतं. नक्की जास्ती भविष्यात पण जास्ती विचार नाही करायचा आणि पाठचं शिकायचं चुकांमधून पण जास्त त्याच्यात स्वतःवर हार्श नाही घ्यायचं. तू गाणं गातो सोडून मला अक्षरशः गाणं आठवतंय पटकन. आगे भी जाने न तू पीछे भी जाने न तू क्या बात जो भी है पुढे काय बस येई एक पल. काय म्हणजे खरंच मजा आहे. पण एक शेवटचा प्रश्न. आता अपेक्षा या वाढणार त्याच्याशी टॅकल कसं करणार? आय थिंक आम्ही असा विचार करतो अपेक्षा असो किंवा प्रेशर असो हे सगळ्या मानसिक गोष्टी आहेत आणि आम्ही असं एक स्प्लिट हे करतो की कंट्रोलेबल काय आहे आणि अनकंट्रोलेबल काय आहे. जे प्रेशर आहे, अपेक्षा आहे, वेदर आहे, पिच कंडिशन आहे, अंपायर आहे, ऑपोनेंट आहे ते आम्ही काय कंट्रोल नाही करू शकत. आम्ही काय कंट्रोल करू शकतो आमचं प्रिपरेशन कसं आहे, टीम कॉम्बिनेशन आमचं कसं आहे, आम्ही कसं करतो आणि मॅचमध्ये जाताना आम्ही किती प्रिपेअर्ड आहोत आणि किती जिद्दीने आम्ही खेळतो आणि मॅच सोडत नाही शेवटच्या बॉलपर्यंत. हे आमच्या हाती आणि ते करायचं असं आम्ही विचार करतो. परवा कारण अनोखं दृश्य होतं की भारत विरुद्ध अमेरिका सामन्याला जे प्रेक्षक होते त्या सगळ्यांचं मत असं होतं कुणी संघ जिंकला तरी आमचा संघ जिंकल्यासारखं वाटतं. ही भावनाच इतकी गोड होती. त्यामुळे इतक्या मनापासून शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट मित्रा. थँक्यू. धन्यवाद. आणि ABP माझाशी संवाद साधल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. हा होता सौरभ नेत्रावळकर आणि जो आत्ताच्या घडीला हिरो बनलेला. सुनंदन लेले, ABP माझा, फ्लोरिडा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.